सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दत्त जयंतीचे औचित्य साधून एका अपूर्व सोहळ्याचे आयोजन केले होते. ब्रह्मा, विष्णू, महेश अशा तीनही देवतांचे एकत्रित रूप म्हटल्या जाणाऱ्या दत्तगुरूंच्या बँकेच्या आवारातील मंदिरात नमन केल्यानंतर मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात आरमोरी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ज्या 6 कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या जीवलगाला गमावले त्यांना प्रतिकुटुंब 75,000 रुपयांचा धनादेश देऊन भावनिक आणि आर्थिक आधार देण्यात आला. कुटुंब सांभाळणाऱ्या या आमच्या माता भगिनींचा बळी वाघाच्या क्रूर हल्ल्यात गेला. खरं तर शब्दांनी देखील मुक व्हावं अशी ही वेळ आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ भाजप नेते आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांनी सामाजिक भान जपण्याचा वारसा कोरडीवार परिवाराकडून नवीन पिढीत असाच सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला. शेवटच्या कडव्यात म्हणतात बाबा बोरकर, पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा. पूजेतल्या पाना फुलालाही माहिती आहे की आपला मृत्यू आहे, कारण आपला मृत्यू थोड्या वेळात होणार आहे. आपलं समर्पण देवावर होणार आहे. पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा. परंतु त्याला एक माहीत असते की माझं निर्माल्य होणार आहे. मी कुड्यावर फेकल्या जाणार नाही, पायदळी तुडवल्या जाणार नाही, तर माझं निर्माल्य होईल. धन्य निर्माल्याची कळा हे त्याच्या मनात असते. पूजेतल्या पाना फुलांना हे माहीत असते. तर अशा अर्थाने आपलं जीवन अत्यंत सचोटीने प्रामाणिकपणे अत्यंत पावित्र्याने जगत एक सामाजिक चळवळ गडचिरोली सारख्या भागात उभी करणं, गावागावात माणसांना ओळख देणं, ही चळवळ असामान्य चळवळ आहे. मला माहीत आहे त्यांची ताकद. त्यामुळे मी राजकारणात जाणार नाही किंवा राजकारणाचा हा मंच नाही आहे. परंतु एक सामाजिक दायित्व मला मिळालं. माझ्या परिवाराने माझ्यावर प्रेम केलं, संस्कार दिले. तो संस्कार मी पुढच्या पिढीला देण्यासाठी, प्रणितींना देण्यासाठी आणि त्यांच्यासारखे अनेक हजारो तरुण या जिल्ह्याच्या विकासासाठी उभे राहतील, इथल्या माणसांची कणव जाणून घेतील. म्हणून हा ज्यांचे कुटुंबीय वाघाच्या हल्ल्यात गेले अशांना 75,000 रुपयाचा धनादेश संस्थेने देणं ह्या फार संस्था कमी करतात. संस्था आपल्याकडे सर्व लाटण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे एक सामाजिक भान समाज लक्षात ठेवून त्यांनी केलेला हा जो सोहळा आहे, मी याला म्हणेन अपूर्व सोहळा आहे. आणि त्यामुळं देवाला हेच मागणं असते, हेची ध्यान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही संस्था, या संस्थेची पाळंमुळं ज्यांनी मजबूत केली असे अरविंद सावकार, पोरटीवार, प्रकाश भाऊ, या सर्वांच्या दिमतीला आपण सर्व ताकदीनिशी उभे आहोत. ही आपल्या सर्वांची सर्वात मोठी ताकद आहे. गेलेल्या व्यक्तीची कमतरता कशानेही भरून निघू शकत नाही, पण कुटुंबियांना आधार देण्याचे मोठे काम जिल्हा बँक आणि पोरडीवार परिवाराने केल्याचे खासदार अशोक नेते म्हणाले. सरकार जे देईल ते देईल, पण त्याच्यात मदत म्हणून जीवन जगण्यासाठी अतिशय उत्कृष्ट मोलाचं काम सावकार पोरडीवार या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे पोरडीवार परिवारांचं जेवढं अभिनंदन करावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ह्या स्टेजवर जेव्हा अरविंद सावकार पोरडीवारचा एक सत्कार झाला, त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना एक सत्कार याच ठिकाणी मी त्या सत्काराचा साक्षीदार होतो. तर त्यांनी म्हटलं की हा सत्कार माझा आणि हा सर्व जनतेचा सत्कार आहे, आपल्या सर्वांचा सत्कार आहे. आणि त्यांनी आपलं हे पूर्ण मिळालं सत्कार तुम्हाला वाहून दिलं, हा मोठेपण आहे. यावेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार यांनी वाघांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांच्या वेदना मांडल्या. या संदर्भातील वास्तविकता मांडताना एका जिल्ह्यात वाघांचा तर दुसऱ्या जिल्ह्यात माणसांचा बळी का जातो असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी सर्वांनाच अंतर्मुख केले. वन्य प्राणी आणि माणूस यांच्यामधला जो संघर्ष या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. मी याच्यावर लेख लिहिले, मी याच्यावर अनेक पद्धतीच्या
उपाययोजना सांगितल्या. मी यामध्ये अनेक गोष्टीच्या चांगल्या प्रकारांचा उलगडा कसा होईल या संदर्भामध्ये सुद्धा अनेक अशी चर्चा केल्या. जे वन्यजीवावर ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्यांच्याशी चर्चा केल्या. डेहराडूनमध्ये या वन्यजीव प्राण्यांवर ज्यांचं संशोधन आहे त्यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली. परंतु आज मला इथे एक स्पष्टपणे सांगायचं आहे, पत्रकार मित्रसुद्धा आहेत आणि आम्ही आज सत्तेवर आहोत. परंतु मी आज एक स्पष्टपणे बोलणार आहे की कालच्याच लोकमतमध्ये एक बातमी आलेली आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांचा बळी किती गेला याची एक बातमी आलेली आहे. मला हा एक प्रश्न रामदासजी आणि अशोकजी तुम्हाला विचारायचा आहे की एका जिल्ह्यामध्ये वाघांचा बळी जातो आणि या गडचिरोली जिल्ह्यामध्ये माणसांचा बळी जातो. या संदर्भामधला विचार तुम्हाला करावा लागणार आहे. हा व्यासपीठावर बोलण्याचा विषय नाही. परंतु मी तुम्हाला एकच सांगतोय, एका जिल्ह्यामध्ये वाघांचा बळी का जातो, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये माणसांचा बळी का जातो, या संदर्भामधली एक हेडलाईन करून तुम्हाला वन्य प्राणी आणि माणूस यामधला संवाद साधण्यासाठी काम करावं लागणार आहे. एवढंच मी याच्या प्रसंगी बोलतो. याच्या पुढे मी काय बोलणार. रामदासजी 5 वर्षापूर्वी जिथं माझी शेती आहे देऊळगाव या गावी एक बाई झोपली होती. तिचा मुलगा बाजूला झोपला होता, छोटासा होता. बिबट वाघाने येऊन त्या मुलाला घेऊन गेला. ते दुःख मी पाहिलेलं आहे. म्हणून मी सातत्याने या लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला. यांच्या बाजूने मी जेवढं काही लिहिता येईल, जेवढं ज्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला. ज्या संस्कारामध्ये, ज्या संसारामध्ये आपण जगलो, ज्या लोकांमुळे आम्ही मोठे झालो, त्यांच्या घरामध्ये जर काही आपत्ती आली तर ती आपत्तीच्या वेळेस आपण गेलो पाहिजे, ही भावना त्यामागची आहे. महाराष्ट्र सरपंच परिषदेने यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार दिल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. ज्यांनी मला घडवलं त्यांचाच हा सत्कार असल्याचे भावोद्गार आमदार गजबे यांनी यावेळी व्यक्त केले. आज मला अभिमान वाटतं की साहेबांनी खरंच एका खेड्यापाड्यातील एका सर्वसामान्य माणसाला का त्याच्यामध्ये की त्या मातीचा रंग पिवळा आहे की काळा आहे की तांबूस आहे हा कधी विचार केला नाही. त्या मातीला मेहनत केलं आणि ते सत्तेत आहे आणि त्या मातीला चुरलं आणि त्याचं हा भांडा तयार केलंच पाहिजे या माध्यमातून मला गीता दिली, मला मार्गदर्शन देत राहिले आणि त्या माध्यमातून मी हा मतदारसंघामध्ये हा काम केला की त्या मातीचा मांडा म्हणजेच मला एक त्यांनी भांडा म्हणून बनवला आणि या भांड्याच्या रूपानं सर्वांना या माठातलं थंड पाणी पाजण्याचं काम तू करत राहा, बस झालं, एवढा आशीर्वाद मला त्यांनी दिला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनीही सावकारांचा लोकसंग्रह किती दांडगा आहे याचा किस्सा सांगितला. विशेष म्हणजे या दिवशी बँकेचे अध्यक्ष प्रणजित पोरेड्डीवार यांचा वाढदिवसही होता. त्यामुळे उपस्थित पाहुण्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रणजित पोरेड्डीवार यांनी आमदार गजबे यांच्या स्वभावगुणावर प्रकाश टाकला. याशिवाय मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली. मित्र, या गडचिरोली जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी हे अत्यंत शांत आणि सुसंस्कृत अशा स्वभावाचे आहेत. परंतु त्यातल्या त्यात सहज आणि आपुलकीचा स्वभाव जर कुणाचा असेल तर त्यात आघाडीचं स्थान आपल्या कृष्णाजी गजबेंचं निश्चितपणे म्हणावं लागेल, यात काही दुमत नाही. 10 वर्ष झाले त्यांची कारकिर्दीला, पण 10 वर्षात इंचभर सुद्धा त्यांच्यात बदल झालेला नाही. हे कृष्णाजींचं एक फार मोठं वैशिष्ट्य आपल्याला मान्यच करावं लागेल. मृत्यूची किंमत कधीही ठरवता येत नाही, परंतु बँकेकडनं त्या शेतकरी कुटुंबांना छोटासा
सहकार्य करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. एवढंच मी सांगेन. हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली विधानसभा आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये वाघांचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. आमचा वन्यप्राण्यांना विरोध नाही, विरोध असण्याचं कारण नाही, परंतु वन्यप्राणी आणि मनुष्य यांतला संघर्ष आपल्याला टाळायसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा येणाऱ्या दिवसामध्ये गांभीर्यानं विचार व्हावा, ही निश्चितपणे इथे विनंतीसुद्धा करतो आहे. या कार्यक्रमासाठी कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरीसह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रसंगानुरूप ओघवत्या शैलीत संचालन करून प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमात रंगत आणली. आभार प्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले.